येत्या 2 तारखेला प्रताप सर नाईक साहेब यांनी अवैध किंवा बेकायदेशीर ज्या रॅपिडोच्या ऑनलाईन बाईक टॅक्सी आहेत त्यांना अधिकृत करण्यासाठी जे निर्णय शासन दरबारी पाठवलेला आहे, आम्ही त्याच्या विरोधात आहोत. आणि यांच्या ह्या निर्णयामुळे आमच्याकडे जे आमचे टॅक्सी चालक मालक आहेत, रिक्षावाले आहेत, रॅपिडो ऑनलाईन आमचे कॅबवाले आहेत ना, यांचं अत्यंत नुकसान होत आहे. आणि आज आम्ही सरकारच्या विरोधात, सरकारला जाग येण्यासाठी, कारण हे झोपलेलं गेंड्याच्या कातीतील सरकार आहे, यांना अशी जाग येत नाही, त्यासाठी सर्वसामान्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय. आज आम्ही रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाऊन आम्ही आमचा मोर्चा तिथे सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करून तिथून पुढचं जे आमचं नियोजन आहे ते मंत्रालयावर आहे. भविष्यात जर आम्ही जाताना पोलिसांना पुढे करून सरकारने जर आमच्या आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरून एकही जी प्रवासी ऑनलाईन तुमची जी रॅपिडोची बाईक आहे तिला उद्यापासून आम्ही रस्त्यावर चालू देणार नाही. आमच्या काही मागण्या आहेत, आम्ही त्या लेखी स्वरूपात सरकारला पाठवलेल्या आहेत, मंत्र्यांना पाठवलेल्या आहेत. त्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या माध्यमातून वाचून जाऊ सांगणार आहे की आमचं काय दुखणं आहे, आम्हाला काय त्रास होतो, आमच्या काय मागण्या आहेत. त्या मागण्या सरकारने जर येत्या 2 दिवसात मान्य केल्या नाहीत आणि आम्हाला जर समजा आमच्या संघटनांना महाराष्ट्रातल्या सगळ्या जर तिथं बोलवलं नाही चर्चेसाठी, तर येत्या 2 दिवसामध्ये आमचं खळखटाक चालू आहे. विषय असा आहे की सरनाईक साहेबांना कसं आहे, ते ठाण्याचे आहेत स्वतः, म्हणजे मी तुमच्या माध्यमातून सांगतो की स्वतः रिक्षावाले असताना उपमुख्यमंत्री ते रिक्षावाले आहेत आणि त्यांना रिक्षावाल्यांचं टॅक्सीवाल्यांचं जर दुखणं कळत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. त्यांनी जो केला होता तो स्टंट होता. त्यांना इलेक्शनला किंवा कुठल्या गोष्टीला काय पाहिजे असेल कंपनीकडून आम्हाला माहित नाही, आमच्या समोर घेतलेलं नाही, त्याच्यामुळे तो विषय आमचा नाही. परंतु जर समजा तुम्ही त्यांना बोलवता, स्टंट करता मंत्रालयामध्ये आणि परत तुम्ही विधानसभेमध्ये अधिकृत घोषणा करता की आम्हाला असं वाटतं की 4.5 ऑनलाईन ज्या बाईक आहेत त्या रस्त्यावर फिरतायत, त्यांच्यामुळे शासनाचा कर चुकतोय, तर तुम्ही चोरांना साथ देऊन 50% चोरीचा वाटा तुम्ही घेणार आहात का? हे जे काही विषय आहेत हे चुकीचे आहेत. आणि एका रात्रीत सरनाईक साहेबांना असा काही साक्षात्कार झाला की आपल्याला त्यांना अधिकृत केलं पाहिजे. अहो, जे वर्षानुवर्षे इथे रोजीरोटी आज सगळी वाहतूक व्यवस्था सुरळीत करतायत आणि लोकांची सेवा करतायत आणि शासनाचा कर भरतायत, तुम्ही त्यांना फाट्यावर मारताय. आणि जे अवैध आहेत त्यांना तुम्ही वैध करण्याचा जो प्रयत्न करताय त्याच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे. आमचं आंदोलन कुठल्याही वाईट किंवा चुकीच्या प्रवृत्ती विरोधात नाहीये, तर आमचं आंदोलन आमच्या हक्कासाठी आहे, आमच्या मागण्यासाठी आहे. आज आम्ही सहकुटुंब सहपरिवार या आंदोलनात सामील झालेलो आहोत. त्या ताई माझ्या बरोबर आहेत, त्यांचे मिस्टर स्वतः टॅक्सी चालवतात. जर समजा आम्हाला आजपासून किंवा त्या 2 दिवसामध्ये सरकारने चर्चेसाठी बोलवलं नाही तर 2 दिवसात आम्ही खळखटाक चालू करणार संपूर्ण महाराष्ट्रात. माननीय न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांचे माझ्याकडे अधिकृत हे आहेत, रिट पिटिशन आहेत, ज्याच्यामध्ये रॅपिडो ऑनलाईन बाईक टॅक्सीचे सगळे मुद्दे त्यांनी उडवलेले आहेत. आणि कोर्टाने न्यायालयाने सांगितलेले आहे की जी टॅक्सी बाईक टॅक्सी ही बाईक टॅक्सी असेल जिला तुमची पिवळी नंबर प्लेट असेल, जिचा कलर पिवळा असेल आणि त्यात काही नियमावली दिलेले आहे सरकारने की महिलांसाठी गाडीच्या मध्ये एक बॉक्स असावा, त्याला हेल्मेट असावं, त्याची पूर्ण नंबर प्लेट वेगळी असावी. तर ह्या नियमावल्या अजून तयार झालेल्या नाहीत. जर समजा सरकारने त्या नियमावल्या जरी तयार केल्या तर त्यासाठी ई चार्जिंग स्टेशन कुठे आहेत? असं काहीच नाहीये ना. मग तुम्ही घाई कशाला करता? तुम्ही जे न्याय आणि विधी विभागाला जो प्रस्ताव पाठवलेला आहे ना की ई बाईक टॅक्सीला आपण अधिकृत करा म्हणून, तर तो तुम्ही थांबवा. त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करतो. तुम्ही नको ते उद्योग करू नका. आणि तुम्ही स्वतः टॅक्सीवाले होता, तुम्हाला हे दुःख कळलं पाहिजे. आम्ही सांगून आक्रोश करायची वेळ तुम्ही आमच्यावर येऊ देऊ नका. जर समजा तुम्ही आमचं ऐकलं नाही ना तर आम्ही कुणाला सुट्टी देणार नाही. हे बाहेरच्या कंपन्या निवडून येताना गरिबांचं सरकार म्हणून निवडून येणार आणि ज्या वेळेला तुम्हाला काही गरज असेल त्यावेळेला तुम्ही मोठ्या धनदांडक्या कंपन्यांना पाठीशी घालणार आणि त्यांचे अवैध धंदे चालू करायसाठी तुम्ही समर्थन करणार. हे आम्हाला मान्य नाही आणि कदापि आम्ही खपून घेणार.